ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने परिस्पर्श योजना महत्त्वाची, प्राध्यापक डॉक्टर सागर डेळेकर। शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हे नवीन शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा हेतू आहे। नॅक तसेच एनबीए मूल्यांकनामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावतो। ज्या महाविद्यालयांनी मूल्यांकन करून घेतले आहे त्यांनी आपला शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करावा व ज्यांनी मूल्यांकन करून घेतले नाही त्यांनी मूल्यांकनाला सामोरे जावे। शासनाची परिस्पर्श योजना ही मूल्यांकनास पाठबळ देणारी उत्कृष्ट योजना आहे, असं मत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर नॅक समन्वयक डॉक्टर सागर डेळेकर यांनी व्यक्त केलं। ते महाराष्ट्र शासन शिवाजी विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता संवर्धन व शाश्वतता या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील उपस्थित होते। या एक दिवसीय कार्यशाळेमागचा हेतू व उद्देश स्नॅक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केला। स्वागत प्राचार्य डॉक्टर बी.डी. अजळकर, प्राध्यापक जी.जे. गावडे यांनी केलं। सदरची कार्यशाळा ही 4 सत्रात संपन्न झाली। यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि मेंटी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। यावेळी शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य स्वागत परुळेकर, संचालक डॉक्टर टी.एम. चौगुले, गोपाळराव पाटील यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए.एन. सादळे होते। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी.डी. अजळकर, डॉक्टर आनंद बल्हाळ, डॉक्टर शीला देशमुख यांनी मनोगत व्यक्त केलं। या कार्यशाळेसाठी आजरा, कडिंगलज, चंदगड तालुक्यातील प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते। डॉक्टर व्ही कोलकार यांनी आभार मानले। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।